पुस्ती जोडतो. ती पुस्ती अशी आहे की संस्कृत साहित्यशास्त्रामध्ये सर्वात श्रेष्ठ शैली ज्याला म्हणतो आपण रीती, ती वैदर्भीय रीती मानली गेली आहे. म्हणजे साहित्याला सुद्धा विदर्भाचं म्हणजे महाराष्ट्राचं फार बरोबर मोठं योगदान आहे. खरंय. हां, हां. भगवान बुद्धही महाराष्ट्राच्या भूमीत विजयातून नाही तर शांततेतून पोचले. ते स्वतः इथे कधी आले नाहीत, पण त्यांचे शब्द आले आणि लोकांनी त्यांना ऐकलं. अजिंठ्याच्या शांत डोंगर रांगांमध्ये भिक्षूंनी त्यांच्या कथा दगडात कोरल्या. जी. एका राजकुमाराच्या कथा ज्याने शांतीसाठी सर्व काही सोडलं आणि जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. महाराष्ट्राने भगवान गौतम बुद्धांचे शब्द फक्त ऐकले नाहीत, त्यांना जपलं, गुफांमध्ये, स्मृतींमध्ये आणि आत्म्यातही. आजही जेव्हा तुम्ही त्या प्राचीन भिंतीसमोर उभे राहता तेव्हा असं वाटतं जणू भगवान गौतम बुद्ध अजूनही हलकेच बोलत आहेत. वा.